नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पुन्हा तुमचं स्वागत करतोय मार्गस्थ आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज हा आमचा ट्रेकिंगचा दुसरा दिवस आहे. तर काल आम्ही मंगळगड आणि चांभारगड केला. रायगडच्या भागामध्ये आहोत आम्ही आणि आज आम्ही आता जाणार आहोत मानगडावरती. तर हा पाठीमागे दिसतोय तो मानगड आहे. रायगड जो मेन किल्ला आहे त्या किल्ल्याला अगदी जवळ खेटूनाचा हा किल्ला आहे. तर काल आम्ही मुक्काम केला इकडे. यांचे पूर्वज जे होते ते या किल्ल्याचे कारखानीस होते. त्याने आम्हाला त्यांचं ते तलवार वगैरे जी मानाची होती ती पण दाखवली आणि यांच्या अंगणामध्ये स्टँड टाकून आम्ही मुक्काम केला. इकडे गाडी पार्क केली. तर राहायची वगैरे उत्तम सोय आहे. गावकरी एकदम सहकार्य करतात इकडे आणि किल्ला अगदी ऑटोपशीर आहे. म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण किल्ल्यावरती पोहोचू शकतो. अगदी टप्प्यातला किल्ला आहे. तर वर एक देवीचं मंदिर आहे, बघूया आपण. चला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्या. वर युद्धशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली. मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा असे काही जुने गड मजबूत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रूला राजधानीवर हल्ला करणे कठीण झाले होते. मानगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी पठारावर विंझाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या पाठीमागून गडावर जाण्यासाठी कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या आहेत. त्यानंतर किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हे प्रवेशद्वार व त्या बाजूचे बुरुज अजून सुस्थितीत आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डावीकडे पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरे उद्ध्वस्त प्रवेशद्वार लागते. याची कमान पूर्णपणे ढासळलेली आहे. तर एक 15 मिनिटाची हार्डली 15 मिनिट्स लागले चढाई करायला. अगदी सोपं आहे. सरळ सरळ वाट आहे, सरळ सरळ स्टेप्स आहेत. खूप छान आहे. फॅमिलीसाठी तर एकदम बेस्ट आहे. फक्त ट्रॅव्हलिंग जास्त आहे. तुम्हाला रायगडच्या वाटेवरून थोडंसं आतमध्ये यायला लागतं. ठीक आहे. तर चला आता आपण गडावरचे अवशेष डिस्कवर करूयात की काय काय आहेत. ठीक आहे, चला. कमानीच्या एका तुकड्यावर नागशिल्प कोरलेले आहे. या द्वारातून आत शिरल्यावर डावीकडे राहण्यायोग्य गुहा आहे. गुहेजवळच खांब टाके आहे. वाटेच्या दुसऱ्या बाजूला असलेले पाण्याचे टाके बुरुजातच खोदलेले आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारापासून एक वाट उजवीकडे मानगड माचीकडे जाते. माचीवर जमिनीवरील खडकात खोदलेली 6 पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या आजूबाजूला चांगलेच गवत माजलेले आहे. हे पाहून पुन्हा प्रवेशद्वारापर्यंत मागे येऊन तटबंदीच्या कडेने बाले किल्ल्यावर जाता येते. बाले किल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच वाड्याचे चौथरे आहेत. त्याच्या बाजूलाच उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. मागच्या बाजूला खाली दरीत पाण्याचे एक टाक आहे. ते पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्यावर गेल्यावर तेथे पाण्याची 2 टाकी पाहायला मिळतात. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मानगडच्या माथ्यावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे मोहक दृश्य दिसते. वातावरण चांगले असल्यास रायगडचेही दर्शन होते.
तर हा आहे किल्ले मानगड. छोटासा टुमदार रायगडचा सोबती पण अफलातून सौंदर्याचा असा हा किल्ला आहे. खूप सारे ऐतिहासिक अवशेष किल्ल्यावरती आहेत. सदर आहे, पाण्याची मुबलक टाकी आहेत आणि सध्या डागडुजीचं पण काम चालू झालेलं आहे. छोटासा किल्ला आहे, पटकन होण्यासारखा आहे, चढायला श्रम कमी, मस्त असा आहे. मस्ट विजिट किल्ला आहे. तर प्रत्येकाने एकदा तरी हा किल्ला बघितला पाहिजे. रायगडच्या जवळ येत आहे, रायगड करताय तर तिथून स्वतःचं प्रायव्हेट व्हेकल असेल तर पटकन हा किल्ला करण्यासारखा आहे. ठीक आहे, तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांच्या बरोबर ओळखींच्या बरोबर चॅनलची लिंक शेअर करा, खूप साऱ्या लोकांच्यापर्यंत गड किल्ल्यांचे व्हिडिओ पोहोचवा. तर परत एकदा भेटू अशाच एखाद्या भन्नाट गडाच्या वरती. तो पण काळजी घ्या. चला, धन्यवाद.